जय भीम. शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांच्या सवर्ण सहकार्यांचे योगदान. त्याचे लेखक आहेत डॉक्टर भगवान धांडे. आंबेडकरी चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सवर्ण सहकार्यांचे अगदी मोलाचे योगदान लाभले आहे. या सहकार्यामध्ये केवळ त्यांचे समवयस्करच नव्हते, तर त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आणि ते ज्यांच्या आपुलकीने एकेरी नावाने उल्लेख करत असत असे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेले सहकारी सुद्धा होते. बाबासाहेबांच्या ज्येष्ठ सहकार्यामध्ये राव बहादूर सीताराम केशव बोले, गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे इत्यादी प्रमुख होते. डॉक्टर बाबासाहेब 1907 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गुरुवर्य केळुस्कर यांनी भीमराव हे अस्पृश्य समाजातील पहिले मॅट्रिक उत्तीर्ण विद्यार्थी म्हणून त्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. राव बहादूर सिके बोले हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हा दोघांनीही भीमरावांच्या या यशाबद्दल जाहीर कौतुक केले. केळुस्कर गुरुजींनी तेव्हा बाबासाहेबांना स्वतः लिहिलेले तथागत बुद्धाचे चरित्र हा ग्रंथ भेट दिला होता आणि त्या ग्रंथाचा बाबासाहेबांच्या मनावर अमिट असा प्रभाव पडला होता. त्यामुळे आपण बुद्ध धम्माकडे आकर्षिला गेल्याचे त्यांनी त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या मनोगतात स्पष्ट केले आहे. हे दोघेही समाजसुधारक बाबासाहेबांना अगदी पितृतुल्य होते आणि त्यांनी नेहमीच बाबासाहेबांची सर्वार्थाने काळजी घेतली आणि त्यांच्या सर्वांगीण चळवळीला मदत केली. नोव्हेंबर 1920 मध्ये राव बहादूर बोले हे मुंबई असेंब्लीमध्ये निवडून गेल्यावर बाबासाहेबांच्या विनंतीवरून त्यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला आणि गावातील सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास अस्पृश्यांना मनाई असल्यामुळे त्यांना किती भयंकर त्रास होतो हे बघून त्यांनी त्याविरुद्ध असेंब्लीमध्ये आवाज उठवण्याचे ठरवले. दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी विधिमंडळात ठराव मांडला की सरकारी पाणवठे, विहिरी, धर्मशाळा, सरकारी शाळा, न्यायालये, कचेऱ्या आणि दवाखान्यामध्ये अस्पृश्यांना मुक्त प्रवेश मिळावा अशी शिफारस हे विधिमंडळ सरकारला करत आहे. ॲडव्होकेट आनंद सुर्वे या ब्राह्मणेतर नेत्याने या ठरावात दुरुस्ती सुचवली की सर्व शासकीय संस्था व शासकीय अनुदानावर चालणाऱ्या संस्थांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश देणे बंधनकारक असावे. विधिमंडळाने हा ठराव दुरुस्तीसह संमत केला. बोले यांच्या या ठरावाला अनुसरूनच बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला. या ठरावाचा विशेष फायदा घेऊन समतेची चळवळ अधिक गतिमान करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले आणि त्यासाठी दूरदृष्टीने नियोजन केले. बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल व त्यांच्या ध्येय धोरणाबद्दल विशेष आस्था असणारी सवर्ण मंडळी ही बहुसंख्येने कोकणातील होती. ते सर्व समाज समता संघाचे सदस्य होते आणि त्यातील बहुसंख्य कायस्थ समाजातील होते. ब्राह्मण हे कायस्थांना नीच समजत असल्यामुळे ब्राह्मणशाही विरुद्ध बऱ्याच सुशिक्षित कायस्थांमध्ये असंतोष होता. ते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते. म्हणून त्यांच्या सहकार्याने आणि कोकणातील अस्पृश्य कार्यकर्त्यांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या समता संघराची व्यूहरचना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तरुण सहकारी सुरेंद्रनाथ गोविंदराव टिपणीस सुरबा नाना हे 1922 पासून महाडच्या स्थानिक राजकारणाच्या सक्रिय होते. 1925 मध्ये ते महाड नगरपालिकेचे अध्यक्ष झाल्यावर बाबासाहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी महाड नगरपालिकेत बोले ठरावाला अनुकूल असा ठराव पास करून घेतला व त्यानंतर महाडला बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19 व 20 मार्च 1927ला कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद घेण्यात आली. त्यामध्ये कोकणातील हजारो अस्पृश्यांनी सहभाग घेतला. त्यात बाबासाहेबांचे अनेक सवर्ण सहकारी सुद्धा सहभागी होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 20 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी मिरवणुकीने जाऊन 14 तळ्याचे पाणी प्राशन केले. अस्पृश्यांनी 14 तळे बाटवले म्हणून महाडच्या सनातन्यांनी दंगल घडवून आणून अस्पृश्यांवर अमानुष्य हल्ले करून जखमी केले आणि त्यानंतर वेदमंत्रोच्चारात पंचगव्याने तलावाचे शुद्धीकरण केले.
ज्याचा प्रखर विरोध म्हणून बाबासाहेबांनी महाडला दिनांक 25 ते 27 डिसेंबर 1927 दरम्यान महाड सत्याग्रह परिषद आयोजित केली. परिषदेच्या पहिल्या दिवशी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या ब्राह्मणवादी मनुस्मृतीचे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण सहकार्याच्या हस्ते जाहीर दहन करण्यात आले. महाडच्या समता संग्रहात सहस्त्रबुद्धे त्यांच्या प्रमाणित सुरबा नाना टिपणीस, अनंत विनायक चित्रे, भास्कर रघुनाथ कंद्रेकर, देवराव विष्णू नाईक, कमलाकांत वासुदेव चित्रे ही धुरंधर सुवर्ण मंडळी सहभागी झाली होती. ते सर्वजण समता संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि महाडचा सत्याग्रह यशस्वी करण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाडच्या कोर्टात अस्पृश्यांनी 14 तळे बाटवल्याबद्दल बाबासाहेब व इतर अस्पृश्यांवर फिर्याद नोंदवली असता दिनांक 2 एप्रिल 1930 रोजी बाबासाहेबांनी कोर्टात दिलेल्या साक्षीत सहस्त्रबुद्धे हे आपले सवर्ण सहकारी असून त्यांची अस्पृश्याच्या चळवळीत फार मदत झाली असल्याचे म्हटले होते. महाडच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी केशवराव जयदेव व दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर पुढारी मुंबईहून आले होते. सत्याग्रहामुळे अस्पृश्य व मराठा समाजात कटुता निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. ब्राह्मणांना सत्याग्रहात सामील करून घेऊ नये अशी त्यांनी सूचना केली असता आमची चळवळ ब्राह्मणाविरुद्ध नसून ब्राह्मण्याविरुद्ध असल्याचे बाबासाहेबांनी स्पष्ट केले. गणी सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी ब्राह्मण असूनही समतेच्या लढ्यात अग्रेसर होते. दिनांक 2 ऑक्टोबर 1930 परळ येथील जाहीर सभेत बाबासाहेबांनी देवराव नाईक यांना आपला उजवा हात असल्याचे जाहीर केले होते. या दोघांनीही काही काळ जनतापत्राच्या संपादक पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. राजकारणात क्रांतिकारी परंतु समाजकारणात प्रतिगाम्यांच्या बाजूने असणाऱ्या लोकमान्य टिळकांचे सुपुत्र धीरज श्रीधरराव टिळक हे आंबेडकरी चळवळीचे खंबीर पाठीराखे होते. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल आणि समाज समता संघाबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. बाबासाहेबांनी 14 तळ्याची केस लढवण्यासाठी महाड कोर्टात इतर अनेक वकील असताना अस्पृश्यांतर्फे खटला चालवण्यासाठी मार्तंड दत्तात्रय वैद्य या ब्राह्मण वकिलाची मदत घेऊन तो खटला जिंकला होता. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी सुद्धा बाबासाहेबांचे विश्वासू असलेल्या सबनीस वकिलाने अस्पृश्यांच्या वतीने त्यांची बाजू मांडली होती आणि उच्च न्यायालयातील अनेक निवाड्यांच्या आधारे गोदावरी नदीतील रामकुंडात सवर्णांप्रमाणेच अस्पृश्यांना सुद्धा स्नान करण्याचा अधिकार असण्याचे न्यायालयात सांगितले होते. बाबासाहेबांच्या चरित्र आणि चळवळीचा मागोवा घेतल्यास त्यांचे अनेक सहकारी ब्राह्मण होते आणि बाबासाहेबांचा ब्राह्मणांवर नव्हे तर ब्राह्मण्याला विरोध होता ही बाब स्पष्ट होते. जाती अंताबरोबर समतेची प्रतिष्ठापना हे बाबासाहेबांच्या चळवळीचे ध्येय होते आणि त्यांच्या साध्यतेसाठी कुशल सेनापतीप्रमाणे त्यांनी एका नंतर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवण्याचे दूरदृष्टीचे नियोजन केले. त्यांची सुरुवात त्यांनी आपल्या सवर्ण व अस्पृश्य सहकाऱ्यांच्या सोबत सुरुवातीला आंतरजातीय सहभोजनाने केली. त्यामध्ये सहस्त्रबुद्धे, नाईक, भार कद्रेकर, आचार्य दोंदे, अनंत चित्रे, शिके बोले, प्रबोधनकार ठाकरे हे सहभागी होत असत. त्यानंतरच्या बाबासाहेबांनी हाती घेतलेला कार्यक्रम म्हणजे अस्पृश्यांना ब्राह्मणांप्रमाणे यज्ञोपवीत घालणे. यामध्ये सवर्ण सहकार्याप्रमाणेच पालीय शास्त्री यांचा विशेष सहभाग होता. त्यानंतर बाबासाहेबांनी तरुण अस्पृश्यांचे विवाह वैदिक पद्धतीने लावण्याचे प्रातिनिधिक स्वरूपात कार्य केले. तसेच गणपती उत्सवाच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना सुद्धा गणपतीची पूजा करण्याचा हक्क मिळावा म्हणून यशस्वी चळवळ केली. त्यासाठी बाबासाहेबांना रावबहादूर वले आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे विशेष सहकार्य मिळाले. त्यानंतरच 14 तळे सत्याग्रह व काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळी सुद्धा या सवर्ण सहकार्यांचे बाबासाहेबांना मोलाचे सहकार्य मिळाले. बाबासाहेबांवर त्यांच्या चळवळीवर टीका करणाऱ्या बोले हे त्यांच्या नवयुग पत्रातून खरपूस समाचार घेत असत. बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडलेले महार वतन विधेयक असो की महाड व नाशिकचे सत्याग्रह असो की कामगारांच्या संदर्भातील प्रश्न असो, अशा वेळी रावसाहेब बोले हे सतत बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे प्रत्ययास येते.
1938 पासून बोले हे हिंदू महासभेचे अध्यक्ष झाल्यावरही त्यांच्या परस्पर विषयीचा स्नेह कायम राहिला. तत्पूर्वी बोले आणि बाबासाहेबांनी काही काळ मुंबई असेंब्लीमध्ये एकत्र काम केले. 1937 मध्ये बाबासाहेबांनी विधिमंडळात जे खोती निर्मूलन विधेयक मांडले होते त्याला बोले यांनी 1922 साली मुंबई असेंब्लीमध्ये कोकणातील खोती पद्धती नष्ट करण्याचा जो ठराव मांडला होता त्याची प्रेरणा. गंगाधर सहस्त्रबुद्धे हे बाबासाहेबांच्या म्युनिसिपल कामगार संघाचे सचिव होते. सुरबा नाना टिपणीस, अनंत चित्रे या बाबासाहेबांच्या सहकार्याने कोकणात यशस्वीरित्या शेतकऱ्यांची चळवळ सुरू केली होती. त्यांनी 1927 साली स्थापन केलेल्या कोकण प्रांत शेतकरी संघाचे शिके बोले अध्यक्ष होते, तर ॲडव्होकेट आनंदराव सुर्वे उपाध्यक्ष होते. या संघटनेच्या जमीनदार खोत व सरकार विरुद्धच्या आक्रमक प्रचारामुळे 1932 साली सरकारने तिच्यावर बंदी घातली होती. ही बंदी उठताच अलिबाग तालुक्यातील चारी या गावी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली तिसरी कुलाबा जिल्हा परिषदेची जिल्हा शेतकरी परिषद घेण्यात आली. या परिषदेत बाबासाहेबांनी कुळांवर अन्याय करणाऱ्या खोतांवर कडाडून टीका करतानाच अल्पभूधारक जमीनदारासहित सर्वांनाच शेतकरी म्हटल्या जाते, त्यामुळे ही शेतकरी शब्दाची अचूक व्याख्या करण्याची मागणी केली. हा प्रश्न त्यांनी विधिमंडळातही धसास लावला. त्यांनी विधिमंडळात मांडलेल्या खोती निर्मूलन विधेयकाला अनुसरून या सवर्ण सहकार्यांच्या साहाय्याने कोकणात झंझावाती दौरा केला होता आणि 10 जानेवारी 1938 रोजी मुंबई विधानसभेवर 20,000 शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा नेला होता. दिनांक 1 फेब्रुवारी 1939 रोजी कालवण येथील शेतकऱ्यांच्या सभेत सुरबा नाना टिपणीस यांनी जहाल भाषण केल्यामुळे सरकारने त्यांच्यावर खटला भरला होता. स्वतः बाबासाहेबांनी नानांच्या बाजूने कोर्टात युक्तिवाद केला होता. न्यायालयाने टिपणीस यांना 3 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. तेव्हा त्यांना ठाण्याच्या तुरुंगात न्यायच्या वेळी स्वतः बाबासाहेब त्यांच्यासोबत तुरुंगापर्यंत त्यांना पोहोचवायला गेले होते. सुरबा नाना टिपणीस हे बाबासाहेबांचे कट्टर समर्थक असल्यामुळे महाड सत्याग्रहाच्या वेळी कर्मठ सनातन्यांनी त्यांचे घर पेटून त्यांना ठार मारण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी सुरबा नानांच्या घराला वेढा दिला, परंतु नानांकडे असलेली बंदूक त्यांनी जमावावर रोखल्यामुळे सर्व जमाव घाबरून पळून गेला. बाबासाहेबांच्या लढ्यात भाग घेतल्यामुळे त्यांच्या अनेक सवर्ण सहकाऱ्यांना व पुरोगामी समर्थकांना शारीरिक व मानसिक कष्ट सोसावे लागले. भास्करराव चंद्रेकर, देवराव नाईक यांच्यावर सनातन्यांनी हल्ले केले. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळी केंद्रेकर हे रामनवमीचा रथ ओढण्याच्या वेळी अस्पृश्यांच्या बाजूने अग्रिम फळीत होते. सनातन्यांनी कट रचून बाबासाहेब व सत्याग्रहींवर तुफान दगडफेक केली, तेव्हा केंद्रेकर हे जबर जखमी झाले व त्यांच्या तोंडाला गंभीर इजा होऊन त्यांचे पुढचे काही दात पडले. ते रक्ताने न्हाऊन मूर्छित पडले होते, त्यामुळे त्यांना 2 महिने दवाखान्यात उपचारासाठी थांबावे लागले. या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांसोबतच सहस्त्रबुद्धे सुद्धा जबर जखमी झाले होते. दिनांक 15 मार्च 1931च्या सत्याग्रहींच्या मिरवणुकीत दिनकरराव जवळकर यांनी सुद्धा भाग घेतला होता. ही मिरवणूक रामकुंडाजवळ आल्यावर सनातन्यांनी मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली होती. त्यात जवळकर सुद्धा जखमी झाले होते. तरी सुद्धा 27 नोव्हेंबर 1931ला सत्याग्रहात पुन्हा सहभागी होण्यासाठी जवळकर सपत्नीक नाशिकला गेले आणि अस्पृश्यांच्या वस्तीमध्येच त्यांनी मुक्काम केला. विशेष म्हणजे तेव्हा ते मुंबई प्रांतिक काँग्रेस कमिटीचे सदस्य होते आणि काँग्रेसमधील सनातन्यांचा रोष ओढवून त्यांनी बाबासाहेबांच्या समतेच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दिनकरराव जवळकर यांनी 1925 साली प्रकाशित केलेल्या देशाचे दुश्मन या पुस्तकात लोकमान्य टिळक व विष्णूशास्त्री चिपळूणकरांवर जहाल टीका केली होती. त्यामुळे चिपळूणकरांच्या एका नातेवाईकाने जवळकरांवर खटला भरून शहर दंडाधिकाऱ्याने त्यांना तसेच भास्करराव जयदेव व बागडे इत्यादी प्रशासक मुद्रकांना कठोर शिक्षा सुनावली होती, परंतु सत्र न्यायालयात बाबासाहेबांनी त्यांचे वकीलपत्र देऊन त्यांची निर्दोष मुक्तता केली. दिनांक 3 मार्च 1930 रोजी नाशिकच्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी बाबासाहेबांचे सहकारी सहस्त्रबुद्धे नाईक यांच्याबरोबर बाळासाहेब खेर व स्वामी आनंद इत्यादी काँग्रेसची नेतेमंडळी सुद्धा आली होती. पुढे खेर हे मध्य प्रांताचे
मुख्यमंत्री झाले. त्यांचा व बायकोचा स्नेह शेवटपर्यंत कायम होता. डॉक्टर बाबासाहेबांनी 1936 साली स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाला त्यांच्या सवर्ण सहकाऱ्यांच्या व स्नेहांच्या सक्रिय पाठिंबा होता व त्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न सुद्धा केले होते. 1937च्या पहिल्या प्रांतिक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी बाबासाहेबांनी आपल्या व या अनेक सवर्ण सहकारी स्नेहांना पक्षांतर्फे उमेदवारी दिली होती. तसेच पक्षाबाहेरील काही पुरोगामी विचारांच्या उमेदवारांना सुद्धा जाहीर पाठिंबा दिला होता. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षातर्फे 13 राखीव जागांव्यतिरिक्त सर्वसाधारण जागांसाठी अनंत चित्रे, सुरबानाना चिटणीस, भावी प्रधान, सी.के. बोले, विनायक गडकरी व चिंतामण रणदिवे या सहकाऱ्यांना उमेदवारी दिली होती. त्याशिवाय दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातून उभे असलेल्या शामराव परुळेकर व सोलापूर शहरातून उभे असलेल्या रघुनाथ बखले या 2 कामगार नेत्यांना सुद्धा त्यांनी पक्षातर्फे पाठिंबा दिला. तसेच पुणे शहरातील स्त्रियांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर मधु मालती गुणे व नैऋत्य सोलापूर जिल्ह्याचे उमेदवार राव बहादूर जी.बी. परिचारक या 2 उमेदवारांना सुद्धा बाबासाहेबांनी पक्षातर्फे पाठिंबा दिला होता. शिवाय या निवडणुकीत उभे असलेले कर्मठ सनातनी भालाकार भोपटकरांचे कनिष्ठ बंधू लक्ष्मण बळवंत भोपटकर या लोकशाही स्वराज्य पक्षातर्फे उभ्या असलेल्या व सनातन्यांचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला सुद्धा बाबासाहेबांनी जाहीर पाठिंबा दर्शवला होता. कारण हे पुरोगामी विचारांचे होते. त्या निवडणुकीत अनंत चित्रे, शामराव परुळेकर व विनायक गडकरी हे विजयी झाले होते. याशिवाय पाठिंबा दिलेल्या सवर्ण उमेदवारांपैकी नाशिक पूर्व मधून रावसाहेब थोरात, खानदेशातून नामदेव मराठे व उत्तर पुणे उत्तर ठाणे विभागातून नामदेव मराठे व उत्तर ठाणे विभागातून दत्तात्रय राऊत हे 3 जण निवडून आले होते. ज्येष्ठ समाजसेवक रावसाहेब बोले यांचा पराभव ही मात्र एक दुःखद घटना होती. मुंबई प्रांतातील 15 राखीव जागांपैकी 11 जागा स्वतंत्र मजूर पक्षाने जिंकल्या व तो मुंबई विधिमंडळात प्रबळ विरोधी पक्ष ठरला. अल्पजीवी ठरलेल्या या विधिमंडळात स्वतंत्र मजूर पक्षाने लोकहिताची लक्षणीय कामगिरी केली. या पक्षाच्या संघटनात्मक बांधणी व बाबासाहेबांच्या व विस्तारासाठी बाबासाहेबांच्या सवर्ण सहकार्याचे महत्त्वाचे योगदान होते. आचार्य मोरेश्वर वासुदेव धोंडे हे स्वतः मजूर पक्षाचे उपाध्यक्ष होते. अनंत चित्रे, डी.व्ही. प्रधान बॅरिस्टर एम.बी. समर्थ इत्यादींनी काही काळ पक्षाच्या सचिव पदाची जबाबदारी सांभाळली होती. सुरबानाना चिटणीस हे या पक्षाच्या कोकण विभागाचे प्रमुख संघटक होते. आंबेडकरी चळवळ व स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या जनता पाक्षिकाच्या संपादक पदाची जबाबदारी अनंत चित्रे, गणी सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, भास्करराव केंद्रेकर यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती. बाबासाहेबांनी जनता पाक्षिकाच्या वाचकांसाठी खास विदेशातून पाठवलेल्या इंग्रजीतील पत्रांचा नाईक व केंद्रेकर ही मंडळी मराठी अनुवाद तयार करत असत. सामाजिक व राजकीय विषयांवर अनंत चित्रे व देवराव नाईक यांचे संपादकीय लेख त्यावेळी बरेच गाजले होते. भास्करराव केंद्रेकर हे घरचे श्रीमंतग्रस्त होते, परंतु बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी ऐशो आराम सोडून आंबेडकरी चळवळीला वाहून घेतले होते. समाज समता संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या समता पाक्षिकाची व्यवस्थापक, मुद्रक व प्रशासकाची विविधांगी जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. ते जनता पाक्षिकाचे व्यवस्थापक होते. जनता पत्रात वृत्तलेखनासाठी ते नेहमी बाबासाहेबांबरोबर त्यांच्या बैठकींना, भाषणांना, सभा परिषदांना हजर राहत असत. बाबासाहेबांनी 1956 साली प्रबुद्ध भारत हे पाक्षिक सुरू केल्यावर त्यांनी संपादक म्हणून कद्रेकरांची नेमणूक केली.
1956 साली धर्मांतराच्या वेळी भंडारी समाजाच्या केंद्रेकरांनी सुद्धा बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. धर्मांतरानंतर त्यांनी प्रबुद्ध भारताचा संग्राह्य असा सुंदरसा धर्मांतर विशेषांक काढला होता. आंबेडकर चळवळीत स्वतःला झोकून दिलेल्या या सधन कुटुंबातील सदग्रस्ताची राहणी अगदी साधी होती. ते निर्व्यसनी होते आणि चळवळीला वाहून घेतल्यामुळे ते अविवाहित राहिले. बाबासाहेबांचा त्यांच्यावर फार लोभ होता. धर्मांतरानंतर बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी बाबासाहेबांनी धम्मयान मासिक सुरू केले होते धम्मयान मासिक सुरू करण्याचे ठरवले होते आणि त्यांचे संपादकही केंद्रेकरच राहणार होते. परंतु बाबासाहेबांच्या आकस्मिक दुःखद महापरिनिर्वाणामुळे संकल्पित मासिक सुरू झाले नाही. मात्र त्यानंतरही भैयासाहेब आंबेडकर यांच्या काळात सुद्धा त्यांनी प्रबुद्ध भारतच्या कार्यकारी संपादकाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. 1940च्या दशकात भारतीय राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले होते. स्वतंत्र भारताच्या उंबरठ्यावर होते. अशा वेळी ब्रिटिश सरकारतर्फे मार्च 1942 मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले. क्रिप्स मिशनने अस्पृश्यांच्या भावी आकांक्षाबद्दल अतीव अनास्था दाखवली. त्यामुळे अस्पृश्यांच्या सर्वांगीण हितासाठी बाबासाहेबांना आपले राजकारण काही काळासाठी अस्पृश्य केंद्रित करावे लागले. शतकानुशतक दुर्लक्षित व तिरस्कृत असलेल्या ज्या अस्पृश्य समाजाचे ते नेतृत्व करत होते त्या समाजाचे न्याय, अधिकार, स्वातंत्र्यावर भारतात प्रस्थापित करणे आणि भावी संविधानात त्यांना कायद्याचे संरक्षण देणे याबाबतचा अत्यंत गरजेचे वाटल्यामुळे त्यांनी 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशन या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. बाबासाहेबांचा हा नवा पक्ष सर्वदृष्ट्या अस्पृश्यांसाठी असल्यामुळे त्यांचा सर्व सहकार्यांना त्या पक्षात वाव राहिला नाही. म्हणून त्यापैकी अनेकांनी दुसऱ्या राजकीय पक्षाची वाट धरली. अनंत चित्रे कामगार चळवळीतील पुन्हा सक्रिय झाले व पुढे 1951 मध्ये ते शेतकरी कामगार पक्षात गेले आणि नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षात गेले. सुरबानाना टिपणीस व आचार्य मोवा दोंदे हे प्रजा समाजवादी पक्षात स्थिरावले. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या या सवर्ण सहकार्यामध्ये राजकीय मतभिन्नता निर्माण झाली. तरी परस्परांचा स्नेह व सौख्य मात्र कायम राहिले. असेच निवडणुकीच्या काळात त्यांनी युतीचे प्रयत्न केले. 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीत एस.एम. जोशी, मधु लिमये, अशोक मेहता यांच्यामुळे मुंबईत बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची समाजवादी पक्षाशी युती केली होती. तर केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्यामुळे काही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाशी युती केली होती. परंतु त्यात शेतकरी कामगार शेड्यूल कास्ट फेडरेशनला यश आले नाही. त्या निवडणुकीत स्वतः बाबासाहेबही पराभूत झाले होते. कारण कम्युनिस्ट व काँग्रेसने बाबासाहेबांविरुद्ध संकुचित व विषारी प्रचार केला होता. श्रीपाद डांगे व गोपाळराव देशमुख यांनी खास बाबासाहेबांना विरोध म्हणून त्यांनी सनातनी सवर्णांना त्यांचे एक मत उजवण्याचे आवाहन केले होते. पुन्हा 1954 मध्ये सुद्धा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भंडारा मतदारसंघातून बाबासाहेब उभे असताना भाऊराव बोरकर या महार समाजातील सामान्य उमेदवाराकडून बाबासाहेबांना पराभूत केले. तत्वापेक्षा जातीय व्यक्ती द्वेषावर आधारित राजकारणाचा तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला कटू अनुभव आला. 1952 साली विरोधी पक्षाच्या 18 आमदारांनी मुंबई विधानसभेतून त्यांना राज्यसभेवरून निवडून दिले. त्यामध्ये कामगार किसान पक्षाचे आमदार दत्ता देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचा प्रमुख सहभाग राहिल्यामुळे स्वातंत्र्योत्तर निवडणुकीमध्ये जनतेचा कौल हा अगदी आंधळेपणाने काँग्रेसला राहिला. त्यामुळे बरेचसे चारित्र्य व बुद्धीची वानवा असलेले ऐरेगैरे सुद्धा निवडून दिल्या जात असत. संसदीय लोकशाहीसाठी असलेला हा गंभीर धोका बाबासाहेबांनी सुरुवातीलाच ओळखला होता. म्हणूनच एका सशक्त विरोधी पक्षाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली होती आणि अनेक सवर्ण सहकारी सुद्धा याबाबत त्यांच्याशी सहमत होते. यासाठी एस.एम. जोशी, प्र.के. आत्रे, राम मनोहर लोहिया इत्यादी नेत्यांच्या संपर्कात बाबासाहेब होते. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नामांतर रिपब्लिकन पक्ष म्हणून करायचे त्यांनी योजले होते, परंतु नियतीने त्यापूर्वी त्यांना हिरावून नेले. डॉक्टर बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीत सुद्धा त्यांचा सवर्ण सहकार्यांचे लक्षणीय योगदान
लाभले होते. बाबासाहेबांनी दिनांक 8 जुलै 1945 रोजी मुंबईला पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. दलित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने या शैक्षणिक संस्थेची बाबासाहेबांनी स्थापना केली. प्राध्यापक व्ही.जी. राव हे या संस्थेचे एक सदस्य व विश्वस्त होते. ते बाबासाहेबांच्या जवळच्या मित्रांपैकी एक होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मुंबईतील 2 इमारती या संस्थेसाठी मिळवून देण्यात प्राध्यापक राव यांनी यशस्वी प्रयत्न केले. सिद्धार्थ कॉलेजमधील नंतर या इमारतींची नावे बाबासाहेबांनी आनंद भवन व बुद्ध भवन अशी ठेवली होती. प्राध्यापक राव हे आयुष्यभर पीपल एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासनात सक्रिय होते. त्यांचे वैयक्तिक असे मोठे ग्रंथालय त्यांनी सिद्धार्थ कॉलेजला दान दिले होते. बाबासाहेबांचे दुसरे एक वकील होते बॅरिस्टर M.B. समर्थ. हे सुद्धा पीपल एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासकीय मंडळात होते. कमलाकांत चित्रे हे सुद्धा बाबासाहेबांचे जवळचे सहकारी होते. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समाज समता संघात आणि स्वतंत्र मजूर पक्षात त्यांची सक्रिय भूमिका होती. बाबासाहेबांच्या आदेशानुसार त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील त्यांच्या नोकरीचा राजीनामा देऊन पीपल एज्युकेशन सोसायटीच्या रजिस्ट्रार पदाची जबाबदारी सांभाळली होती. ते बाबासाहेबांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. त्यामुळेच बाबासाहेबांचे दिनांक 15 एप्रिल 1948 रोजी दिल्ली माईसाहेबांशी नोंदणी पद्धतीने झालेल्या द्वितीय विवाहाच्या वेळी अगदी मोजक्याच निमंत्रितांमध्ये ते उपस्थित होते व विवाहाचे साक्षीदार म्हणून त्यावेळी त्यांनी सही केली होती. राव बहादूर शिकेबोले, आचार्य मोरेश्वर दोंदे यांची सुद्धा बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या प्रशासकीय कार्यकारी मंडळावर निवड केली होती. गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील शांताराम रेगे हे बाबासाहेबांचे सहकारी D.V. प्रधान यांच्या पत्नीचे भाऊ होते. बाबासाहेबांच्या आदेशावरून त्यांनी मुंबई नगरपालिकेतील चांगल्या नोकरीचा राजीनामा देऊन सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालय पदाची जबाबदारी सांभाळली होती. बाबासाहेबांच्या राजगृहातील भव्य ग्रंथालयाची सुद्धा तेच व्यवस्था बघत असत. बाबासाहेबांना ग्रंथलेखनासाठी संदर्भ ग्रंथ मिळवून देणे, त्यांच्या ग्रंथांचे प्रूफ रीडिंग करणे ही कामे ते तत्परतेने अव्याहतपणे करत असत. बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटीद्वारे ट्रेनिंग स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना करण्याचे ठरवले होते व त्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांनी विश्वासातील रेगेवर सोपवली होती. कायस्थ समाजातील मनोहर भिकाजी चिटणीस हे सुद्धा बाबासाहेबांच्या अगदी जवळच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. ते पूर्वी मुंबईतील खालसा कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते. बाबासाहेबांच्या सूचनेवरून त्यांनी तेथील पदाचा राजीनामा दिला व सिद्धार्थ कॉलेजात मराठीचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. बाबासाहेबांनी औरंगाबाद पीपल एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय सुरू करण्याचे ठरवल्यावर तेथे महाविद्यालयासाठी योग्य जागा शोधण्याची जबाबदारी त्यांनी M.B. चिटणीस आणि प्राध्यापक रा.भी. जोशी यांच्यावर सोपवली होती. बाबासाहेबांनी चिटणीस यांना नंतर औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य केले. बाबासाहेबांना ग्रंथलेखनासाठी लागणारे संदर्भ साहित्य ते पुरवत असत. आंबेडकरी चळवळीवर आधारित त्यांनी युग यात्रा हे प्रसिद्ध नाटक लिहिले व त्यांचा प्रयोग औरंगाबाद येथील नागसेन वनात बाबासाहेबांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. तसेच 1956 साली M.B. चिटणीस यांनी सुद्धा बाबासाहेबांबरोबर बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी लिहिलेल्या द बुद्ध अँड हिज धम्मा या प्रसिद्ध ग्रंथाचा चिटणीस यांनी शांताराम रेंगे व घनश्याम तळवटकर यांच्यासोबत मराठीत अनुवाद केला. आयुष्याच्या शेवटपर्यंत पीपल एज्युकेशन सोसायटी व मिलिंद महाविद्यालय हेच त्यांचे आजीवन कार्यक्षेत्र राहिले होते. बाबासाहेबांसोबत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रामध्ये अगदी मोलाचे कार्य करणाऱ्या त्यांच्या या सवर्ण सहकाऱ्यांचा आदराने आणि कृतज्ञतेने उल्लेख केल्याशिवाय आंबेडकरी चळवळीचा इतिहास पूर्ण होणार नाही. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.